नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार, मात्र गृहमंत्रालयावरून अजूनही तिढा कायम. प्रताप सरनाईक यांचे ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप आणि ठाणे महापालिकेची विद्रुपीकरण विरोधी मोहीम तीव्र, अनधिकृत पोस्टर्स हटवण्याचे आदेश. पक्ष टिकवायचा असेल तर सत्ता गरजेची आहे. या अनुषंगानं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झालेत. शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झालेत, असं शिंदे गटाचे शिरसाट यांनी म्हटलंय. मात्र गृहविधी आणि न्याय, जलसंधारण, गृहनिर्माण, राजशिष्टाचार, महसूल, दुग्ध पशुसंवर्धन, वन, सांस्कृतिक, उच्च आणि तंत्रशिक्षण, ओबीसी, सार्वजनिक बांधकाम उपक्रम सोडून कामगार, ऊर्जा, कौशल्य विकास, रोजगार या महत्त्वाच्या खात्यांवर भाजपानं दावा केलाय. 2014मध्ये भाजपाचे 123 आमदार असल्यानं त्यांनी शिवसेनेला दुय्यम खाती दिली होती. यंदा 132 आमदार असलेला भाजपा अर्थ आणि नगरविकास सोडली तर मित्रपक्षांना कमी महत्त्वाची खाती देणार आहे. गृहमंत्रालय मिळालं तरच सरकारमध्ये सामील होऊ, अशी ताठर भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र सत्तेत सहभागी होण्यासाठी उत्साही आहेत. शिंदे यांनी सत्तेबाहेर राहण्याचा विचारही न करता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी गळ ते घालतायत. गेल्या वेळेला शिंदे सेनेच्या काही आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. त्यांना आता संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदेंच्या मनधरणीसाठी भाजपच्या नेत्यांसोबत शिवसेनेचे प्रमुख नेतेही सक्रिय होते. आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झालंय. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतील की नाही हे अनिश्चितच होतं. गृहमंत्रालयावर ते अडून होते, तर भाजपा ही मागणी पूर्ण करण्यास तयार नाही. पण रात्री उशिरा शिंदे शपथ घेण्यास राजी झाले. मुख्यमंत्र्यांसोबत काही कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी करावा, यासाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही आहेत. पण भाजप हायकमांडकडून त्याला संमती मिळाली नव्हती. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या कारभारावर शिवसेनेचे नेते आणि 4 वेळेला आमदार राहिलेले प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून विभागातील विविध निर्णयांमध्ये होत असलेल्या आर्थिक अनियमिततेवर कारवाईची मागणी केली आहे. सरनाईक यांनी विहंग व्हॅली ते हावरे सिटी दरम्यानचा 40 मीटरचा रस्ता ग्रीन झोनमधून वळवून विकासकांना फायदा देण्याचा आरोप केलाय. तसंच घोडबंदर रोडवरील बातलीपाडा आणि शिवाईनगरसह इतर भागातील प्रकल्पांमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय अनेक प्रकल्पांमध्ये पर्यावरणस्नेही झोनच्या मर्यादांचा भंग, आरक्षित भूखंडांचं हस्तांतरण न करणं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विकासकांना नियमबाह्य परवानग्या देणं यासारख्या प्रकारांवरही त्यांनी भाष्य केलं. सरनाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत. त्याचबरोबर नोटिसा देणं, दंडवसुली आणि गुन्हा दाखल करणं याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका क्षेत्राचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाचे अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावं. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणं ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असं आयुक्त राव म्हणाले. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. त्याला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रसाद सोनाग्रा उपस्थित होते. उपायुक्त जी गोदेपुरे यांनी यावेळेला विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारं सादरीकरण केलं. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात. त्यामुळे आयुक्त राव यांनी ही वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागानं नियोजन केले. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचं काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्यानं अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन परिसरात बुधवारी सायंकाळी कंटेनर उलटल्यानं अपघात झाला.
या अपघातात कंटेनर चालक कमलेश कुमार जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. चालकानं रुग्णालयात जाण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. या अपघातामुळे कॅडबरी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. नवी मुंबई न्हावाशिवा इथून गुजरातच्या दिशेनं कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर बुधवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ आला. त्यावेळेला कंटेनर चालक कमलेश याचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर उलटा झाला. या अपघातात कमलेश याच्या दोन्ही पायांना आणि पाठीला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या अपघातामुळे कॅडबरी जंक्शन परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या कंटेनरला रस्त्यावरून बाजूला करण्याचं कार्य प्रशासनाकडून सुरू होतं. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी कमलिनी कर्णबधिर विद्यालय ठाणे पूर्व इथे भेट दिली. यावेळेला जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, कमलिनी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक माया कुलकर्णी, शिक्षक तसंच मोठ्या संख्येनं शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. या भेटीदरम्यान शाळेतील वातावरण कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमलिनी कर्णबधिर विद्यालयातील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे, असं कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी केलं. शाळा भेटीतून शालेय कामकाज, वर्गातील अध्यापन, विद्यार्थी अध्ययन स्तर, शाळेतील वर्ग व्यवस्थापन, CSR सहकार्यातून मिळालेली शैक्षणिक साहित्य, शिक्षकांच्या अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याद्वारे कर्णबधिर मुलांच्या अध्ययन क्षमतेत होणारी वाढ या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. शाळेतील वाचन आणि श्रवण कक्ष पाहणी यावेळेला करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वाचन तसंच प्रगती साधण्यासाठी आवश्यक बाबींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच भावी काळात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या अध्ययनात वाढ करण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि विद्यार्थी आणि शाळेच्या गरजा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार येईल, असं आश्वासन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांनी दिलं. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुलं आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास 140 महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं असल्यानं कारागृह प्रशासनानं प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसंच पाळणाघराची उभारणी केली आहे. कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वयवर्ष 3 ते 6 वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे. ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या 4 मुलांनी आज अंगणवाडीत प्रवेश केला. अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तसंच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा 8 मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार, मात्र गृहमंत्रालयावरून अजूनही तिढा कायम. प्रताप सरनाईक यांचे ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप आणि ठाणे महापालिकेची विद्रुपीकरण विरोधी मोहीम तीव्र. अनधिकृत पोस्टर्स हटवण्याचे आदेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.